नमस्कार, मी महाराष्ट्र नवोद्योजक केंद्र शिवणार स्मिता लंगडे। आतापर्यंत आपण दिलेल्या सहकार्याबद्दल तसंच आपल्यामुळे मी आज ह्या वर्षी 19 वर्ष आपल्या फॉर्मची पूर्ण केलेली आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आज या निमित्तानं आपण पूर्ण मशीनची पुन्हा एकदा नव्यानं माहिती घेणं सुरू करणार आहोत। सगळ्यात प्रथम पाहूया आपण सुपारी कटिंग मशीन। सुपारी कटिंग मशीन मध्ये सिंपल आहे की तुम्हाला साधारण 1 ते 1.5 तास सुपारी भिजवायची आहे। आधी आम्ही तुम्हाला कमी वेळ सांगायचो, पण बऱ्याच लोक म्हणतात भिजवली, किती भिजली, काय भिजली लक्षात येत नाही। त्यामुळे साधारण जर तुम्ही 1 ते 1.5 तास भिजवली तर खूप चांगल्या प्रमाणात सुपारी भिजू शकते। त्यानंतर जेव्हा तुम्ही कटिंग करता, कटिंग झाल्यानंतर ती 3 ते 4 तास सुकू घालायची आहे, वाळवायची आहे। पण बऱ्याच वेळा असं पण होतं की वाळवली तरी देखील बुरशी आली, तर याची कारणे 2-3 मी तुम्हाला सांगू इच्छिते। आपण जेव्हा सुपारी सुकू घालतो तेव्हा बऱ्याच वेळा जणांचं म्हणणं आहे की मॅडम आम्ही 4 तास भिजवली तरी पण त्याला फंगस येतो किंवा बुरशी येते, तर हे का? तर ह्या 4 तासांमध्ये तुमच्या इथे वातावरण काय आहे हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे की ताई पाऊस आहे की थंडी आहे की तुम्ही रात्री भिजत घातलेली आहे। आमचं म्हणणं आहे की कडक उन्हात घालू नका, पण घरच्या वातावरणामध्ये जसे आपले कपडे सुकलेले आहेत तुमच्या लक्षात येतं त्या पद्धतीनेच ही सुकवायची आहे। आणि असं काही नाही की तुम्ही बरोबर एकच दिवस 4 तासात सुकवा, तुम्ही 4 दिवस थोडी थोडी सुकवा ना। पण सुपारी सुकलेली आहे, वाळलेली आहे हे तुम्हाला हात लावल्यावर समजतं। जसे आपले घरचे कपडे सुकतात तशा पद्धतीनेच तुम्हाला कळतं। त्यामुळे पुन्हा एकदा हे चेक करा, लक्षात घ्या, कामाची प्रोसिजर लक्षात घ्या आणि मला काम द्या। ह्या सर्वसाधारणपणे ह्याच्यात एकच म्हणणं आहे की मला देखील कुठेतरी हा माल मार्केटला विकायचा आहे। हा माल तुमचा जर खराब आहे तर मी देखील कसा मार्केटला विकू शकते, हा एक छोटासा प्रश्न स्वतःला विचारा। तर हा थोडासा जरी विचार केला तर तुमच्या सुपारीमध्ये कुठल्याही प्रकारचं काहीही रिजेक्शन निघू शकत नाही, हा माझा दावा आहे। तुम्ही जर बाहेर गावचे असाल तर ट्रान्सपोर्ट चार्जेस आम्ही देणार एक साईडचे आम्ही सांगितलेले आहे। पण बरेच वेळा ट्रान्सपोर्टचं असं झालं असेल टूपे सिस्टीम, टूपे ह्याचा अर्थ जेव्हा तुम्ही पार्सल बुक करता त्यावेळी ते पैसे आमच्याकडून भरून घेत नाही, त्यावेळी टूपे सिस्टीमने पार्सल बुक होतं। अशा वेळी तुम्हाला पार्सल सोडून घेताना पैसे भरावे लागतात। मग तुम्हाला थोडंसं असं वाटतं गैरसमज आहे की मॅडम दोन्ही साईडचे पैसे आमच्याकडून घेतात, तर असं नाही आहे। जर इन केस कुठल्याही बाबतीत तुमच्या पार्सलला टूपे सिस्टीमनं पार्सल आलं असेल याचा अर्थ पार्सल सोडून घेताना पैसे तुम्ही भरताय, तर कुठल्याही कारणानं घाबरू नका, हे पैसे तुम्हाला रिटर्न मिळतात। किंवा तुम्ही मला जेव्हा पार्सल पाठवणार आहात तेव्हा तुम्ही टूपे सिस्टीम याचा अर्थ तुम्ही तिथे पैसे न भरता माझ्याकडे पार्सल पाठवला तरी चालतो। दोन्हीही बाबतीतला तुम्ही कुठलाही एक खर्च उचलायचा आहे आणि एक खर्च आम्हीच उचलणार, याबाबत तुमच्या डोक्यात कुठल्याही प्रकारचा गैरसमज ठेवू नका। आता आपण जसं पार्सलचं बघितलं त्याचबरोबर पॅकेजचं देखील आम्हाला सेपरेट कुठलेही एक्स्ट्रा पॅकिंग काहीही गरजेचं नाही। ज्या पिशवीतून तुम्हाला, ज्या गोणीतून तुम्हाला सुपारी आलेली आहे तुम्ही त्या गोणीतूनच पाठवून दिला तरी चालू शकतं। सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा तुम्हाला आमच्याकडून सुपारी येते आमची पर्सनल विनंती आहे की ती सुपारी तुम्ही देखील वजन करून घ्या। सुपारी कोणत्याही कारणाने घट होत नाही, तूट होत नाही। तुम्हाला लोकांना कोणीतरी सांगितलं असतं, गैरसमज असा की नाही बाबा सुपारी कटिंग मध्ये घट होती, अशी कुठल्याही स्वरूपाची होत नाही। जर तुम्ही सुपारी 1 किलो सेपरेट मोजून घेतली, कटिंग केली आणि परत मोजली तर तुम्हाला दिसून येईल की 1 किलोमध्ये 1 ग्रॅम देखील तूट नाही। त्यामुळे सुपारी कधीही तुमच्याकडे आली तुम्ही शक्यतो वजन करून बघा, त्याचा फोटो काढून ठेवा आणि आम्हाला देखील पाठवताना पुन्हा एकदा त्याचा फोटो काढा, जेणेकरून तुमच्याकडे देखील एखादा प्रूफ राहतो की तुम्ही काय पाठवलेलं आहे, मला कशा स्वरूपात पाठवलेलं आहे। त्याचबरोबर ह्याचा अजून एक उपयोग आहे की ट्रान्सपोर्टमध्ये पार्सल जर हरवलं आणि आपण त्यांना हा जर फोटो दाखवतोय तर पार्सल सापडायला खूप आणि खूप मदत होते। त्यामुळे ह्या गोष्टींचा देखील प्लीज विचार करा। आता सगळं मिळून आलं पैशावरच, हे सगळं आपण कशासाठी करतो? पैशासाठी। आमची इच्छा आहे की दरवेळी तुम्हाला योग्य टायमिंग मध्ये पैसे मिळावे, यासाठी आम्ही तुम्हाला बँक डिटेल्स विचारतो। आमच्याकडून कुठल्याही स्वरूपाची गुगल पे किंवा कॅश पेमेंट होत नाही। पण त्याच्यात देखील अजून एक मुद्दा महत्वाचा आहे की ज्यांच्या नावावर मशीन आहे आम्हाला त्यांचेच बँक डिटेल्स लागतात। बँक डिटेल ह्याचा अर्थ फक्त अकाउंट नंबर, IFSC कोड एवढाच आहे, बाकी कुठल्याही स्वरूपाची माहिती आमच्याकडून तुम्हाला
खाली जाणारच नाही. जर तुम्ही सगळ्यात पहिला मशीन घेतलेला आहे, पहिल्यांदाच माल पाठवत आहात, तर त्याच वेळी तुम्ही आम्हाला तुमचे बँक डिटेल्स व्हॉट्सअप करू शकता किंवा आमच्याकडून तुम्हाला फोन येतो की सर असे किंवा मॅडम बँक डिटेल्स द्या, तेव्हा आम्हाला पासबुकचा फोटो जरी टाकला तरी चालू शकतो. तुम्हाला पेमेंट हे माल जमा झाल्यावर 10व्या ते 11व्या दिवशी येतं. कारण बरेच वेळा काय होतं की बँकेनं सलग 3 दिवस सुट्ट्या येतात. जसं उदाहरणार्थ घ्याल तर शुक्रवार, शनिवार, रविवार किंवा शनिवार, रविवार, सोमवार. तर अशा बँकेत आमच्याकडून देखील पैसे भरण्यात येऊ शकत नाही. त्यामुळे एखाद दुसरा दिवस पुढे मागे होऊ शकतो. पण आतापर्यंत हा 19 वर्षाचा विश्वास आहे की आमच्या इथून कधीही कुणाचेही पैसे बुडालेले नाहीयेत. तुम्हाला पैसे मिळणार. पुढे मागे झालं कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर नेहमीच मी अवेलेबल ठेवलेला आहे. विचारा, फक्त गैरसमज करून नका घेऊ. तर हा आणि फक्त हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे की छोट्या छोट्या गोष्टीतून खूप वेळा गैरसमज होतात आणि तुमच्या विश्वासात आम्ही पात्र नाही असं दिसून येतं. त्याच्यामुळे नेहमी कॉन्टॅक्टमध्ये राहा. सांगा तुमचे विषय. जर चुकून फोन उचलले गेले नाही तर मला व्हॉट्सअप करा.